आणि त्याचा पुढे आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नाशिकच्या आदिवासी पाड्यातल्या पॅरा ॲथलीट दिलीप गावितनं सुवर्णपदकावर नाव कोरलंय. अंतिम फेरीमध्ये दिलीपनं 100 मीटर धावण्याची स्पर्धा 10.71 सेकंदामध्ये पूर्ण करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं आणखी एक रौप्य पदक आपल्या नावावर केलं. पॅरा ॲथलीट मोहम्मद बासिल मेसिगानथकनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलंय आणि अंतिम फेरीत त्यानं 100 मीटर धावण्याची स्पर्धा 10.81 सेकंदात पूर्ण करत रौप्य पदकावर नाव कोरलं. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलनं आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. गिल 801 रेटिंगसह पॉईंटसह अव्वल स्थानी विराजमान झालाय. गिलनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डॅरेल मिशेलला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली. आयसीसी T20 रँकिंगमध्ये भारताचा युवा तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळाला. वैभवला T20 रँकिंगमध्ये कमालीचा फायदा झालाय. वैभवनं T20 रँकिंगमध्ये 278 स्थानावरून थेट 48व्या स्थानावर झेप घेतली. 536 रेटिंग पॉईंटसह वैभवनं 48व्या स्थानावर झेप घेतली आहे. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि संघाच्या कर्णधारपदी भारताचा विकेटकीपर ईशान किशनची वर्णी लागली आहे. उपकर्णधारपदी युवा तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची वर्णी लागली आहे आणि संघात मोहम्मद शमी, मुकेश कुमार या भारतीय वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. कर्जत लोणावळा घाट विभाग अखेर पूर्ण क्षमतेनं आता सुरू झाला आणि तब्बल 23 दिवस युद्धपातळीवर सुरू असलेल्या पुनर्बांधणी मोहिमेनंतर मध्य रेल्वेनं मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत केली. या कामासाठी 11,745 कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांनी परिश्रम घेतल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. कोस्टल रोडलगत विकसित होणाऱ्या हरित पट्ट्यातील परिसर सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही शुल्क न भरता वापरता येणार आहे. उर्वरित केवळ 15% भागामध्ये तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जाणार आहेत आणि त्या संपूर्ण प्रकल्पामध्ये विखुरलेल्या स्वरूपात असतील. ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या ठाणे बाजूकडच्या दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पातील वाकोला ते BKC या शेवटच्या टप्प्याचं आणि मंडाळे ते DN नगर मेट्रो मार्गिकेचं चेंबूर स्थानकाचं लोकार्पण केलं जाणार आहे. राज्य सरकारनं विशेष टास्क फोर्समधल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% विशेष प्रोत्साहन भत्ता मंजूर केलाय. राज्यातल्या अंमली पदार्थांचं उत्पादन, तस्करी आणि वितरणाविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी हा प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आलाय. जन्म आणि मृत्यूची उशिरानं नोंदणी करण्याबाबतचे नियम अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेत जन्म व मृत्यू नोंदणी विधेयक 2026 सादर केलं आणि या विधेयकानुसार घटना घडून 2 वर्षांहून अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घेणं हे बंधनकारक राहणार आहे. वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी नशामुक्त मुंबई अभियान राबवण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या जनचळवळीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवाई दलाच्या कामगारांबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. भारतीय हवाई दलातील कर्मचाऱ्यांना नागरी सेवेमध्ये जाण्यासाठी इच्छेनुसार सेवा सोडण्याचा अमर्याद अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. सेवा सोडण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणं हे बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे. राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये शासन निधीतून होणाऱ्या विकास कामांवर आता AIची नजर असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जिओ टॅगिंग आणि GIS मॅपिंगच्या माध्यमातून विकास कामांवर नजर ठेवली जाईल. स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि ST प्रवासादरम्यान शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात येते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आगार तपासणी व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. यापुढे तपासणी ही केवळ त्रुटी शोधण्यासाठी न राहता आगाराची कार्यक्षमता, आर्थिक शिस्त, उत्पादकता, महसूल आणि प्रवासी सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर केंद्रित असेल.
दरवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असताना यंदा 13,000हून अधिक जागा वाढवण्यात आल्यात. त्यामुळे विविध शाखातील प्रवेशासाठी 2,16,000 जागा उपलब्ध झाल्यात. मात्र या जागांसाठी 2,44,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी तब्बल 1,00,000 रुपयाहून अधिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पीओपीपासून बनलेल्या मोठ्या मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय घेतलाय आणि मोठ्या मूर्तींचं नैसर्गिक जलप्रवाहामध्ये विसर्जन करण्याऐवजी त्याची पुनर्प्रक्रिया करण्याची पद्धत अवलंबण्यात यावी असं आवाहन करण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं हिंगोली जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट दिलाय. या पावसामुळे जिल्ह्यात पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातल्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. ताज्या एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालंय. विशेषतः सरकारी शाळांमध्ये कार्यरत टॅबलेट, संगणक आणि अन्य डिजिटल साधनांची उपलब्धता ही अत्यल्प असल्याचं पुढे आलंय. भारतातले रस्ते वाहतुकीतून होणारं वायू प्रदूषण आता नागरिकांच्या जीवावर बेततंय आणि हे प्रदूषण सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठं आव्हान ठरतंय. 2024 रस्ते वाहतुकीच्या प्रदूषणामुळे भारतात दर 6 मिनिटाला मृत्यू झालाय आणि दर 34 मिनिटांनी लहान मुलांमध्ये दमा, अस्थमाचे नवीन प्रकरणं समोर येत आहेत.